मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या सॅटर्डे नाईट यूट्यूब चॅनलवर. गोष्टीचं नाव आहे आणि त्या रात्री. तर चला मग गोष्टीला सुरुवात करूया. वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल. आईबाबांना गावाहून फोन आला. बाबांचे काका जे काही दिवसांपूर्वी आजारी होते ते देवाघरी गेले. त्यावेळी मी 8च्या शेवटच्या वर्षाला होतो. माझी परीक्षा जवळ आली होती म्हणून आईबाबांनी मला घरी ठेवण्याचे ठरवलं. खरं तर अशा बातम्यांनी मी पार घाबरून जायचो, पण मन घट्ट करून मी आईबाबांचा निरोप घेतला. आईने शेजारच्या काकूंना सांगून माझी जेवणाची सोय केली होती. मी रात्री 8 वाजता क्लासवरून घरी आलो. काकूंकडे घरच्या किल्ल्या ठेवल्या होत्या, त्या मी घेतल्या. काकूंनी जेवणासाठी आग्रह केला, पण मी घरी जेवण करून असा मी त्यांना बहाणा केला आणि तिथून डबा घेऊन घरी आलो. किल्ल्या फिरवत मी काकूंच्या घरातून बाहेर पडलो. मनातून जी भीती जेवढी वाटत होती तेवढीच एक्साइटमेंटसुद्धा होती, कारण यापूर्वी मी कधीच एकटा राहिलो नव्हतो. ही माझी पहिली वेळ असेल. मनाच्या हिया करून मी दार उघडलं. दारातून कर्कश असा आवाज आला. मी जागीच थबकलो. इकडे तिकडे पाहत मी आत प्रवेश केला. आपल्याच घरात दबक्या पावलांनी मी एक फेरी मारली. सारं काही ठीक आहे स्वतःलाच समजावत मी खांद्यावरची बॅग कॉटवर फिरकावली. शीड मारत मनातील भीती घालण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. काकूंनी दिलेला डबा उघडला. जेवण आवडीचं होतं. खूप बरं वाटलं. ताट वाढून घेऊन जेवायचा कंटाळा आलेला. डब्यातच जेवायला मी सुरुवात केली. हात धुवून कॉटवर आडवा झालो. घरात कोणीच नसल्याने अभ्यास करण्याचा प्रश्नच नव्हता आणि आईबाबा घरात नसल्याने मनही लागत नव्हतं. झोपण्याचा प्रयत्न केला, पण अर्धा तास झाला तरी झोप येईना. नजरेसमोर बाबांचे काका म्हणजे माझे चुलत आजोबा सतत येऊ लागले. त्यांचा चेहरा नजरेसमोर येईल. पुढे तो चेहरा आकराड विकराड रूप धारण करील व मागे जाईल. मी डोळे घट्ट मिटले, पण प्रयत्न करूनही मी त्या कल्पनेतून बाहेर पडू शकत नव्हतो. डोळे बंद केले की विचित्र अशी आकृती नजरेसमोर नाचत होती. मी ठरवलं आता झोपायचंच नाही आपण, पण वेळ जात नव्हता म्हणून मी TV पाहायचं ठरवलं. रात्रीचे 11:30 झाले होते. रविवारचा दिवस असल्याने प्रत्येक चॅनलवर चित्रपट लागलेला होता. काहीतरी लावायचं म्हणून मी जास्त त्रास न घेता आहे ते चॅनल सुरू ठेवले. नेमका त्यात हॉरर चित्रपट सुरू होता. घरात एकटाच असून मी तो चित्रपट पाहू लागलो. जणू काही काल्पनिक भूत पाहून मी माझी भीती घालवत होतो. असेच काय किती वेळात गेला असेल कोणास ठाऊक. मी भूतांचा चित्रपट पाहण्यात गुंग झालो आणि मध्यरात्रीनंतर अचानक दरवाजावर थाप मारली. माझ्या हृदयाचे ठोके जोरजोरात धडधडू लागले. बाहेर कोण आलं असेल या कल्पनेतच माझे हातपाय गळून गेले. घसा कोरडा पडला. मी स्वतःला चादरीमध्ये गुंफाळून घेतलं. मुठ्ठी घट्ट आवडल्या. डोळे घट्ट मिटून घेतले, पण तेवढ्यातच दारावरची ती थाप देण्याचा वेग चांगलाच वाढला. दारावर आता जोरजोरात थापा मारण्याचा आवाज येऊ लागला, तर माझे शरीर भीतीने थरथरू लागले. थोड्याच वेळाने आवाज बंद झाला. सगळीकडे नीरव शांतता पसरलेली. मला जाणू लागले की माझ्या अंगावरची चादर खाली सरकत आहे. मी जोर लावून ती खेचून धरण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. मला जाणवलं खोलीत माझ्या व्यतिरिक्त कोणीतरी आहे. तशी माझी बोबडी आहे. आता आपलं काही खरं नाही, मी मनाशी म्हणाले. डोळे उघडून पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. मी डोळे उघडले. समोर एक काळीकुट आकुडी बलाढ्य आकाराच्या माझ्यासमोर उभी होती. त्या आकृतीने माझा पाय ओढला. मला कॉटवरून खाली पाडले. मला पाय धरून खेचून नेण्याचा प्रयत्न करू लागले. मी ओरडत होतो, पण माझा आवाज तोंडातून बाहेर पडत होता. मी त्या काळ्या आकृतीचा विरोध करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती आकृती जणू काही सुडालाच पेटली होती. मला खेचत असताना ती आसुरी हास्य हसत होती आणि मी मात्र जीवाच्या आकांक्षाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. त्या आकृतीने मला खेचत एका अंधारात जागेत नेले. तिथे माझी मानगुटी पकडून त्याने मला वर उचलले.
वाढत्या आकृतीचा प्रतिकार करू शकणार नाही. माझ्या स्वतःलाच वाचवण्याचा प्रयत्न आता मंदावला. माझं शरीर थंड पडलं. शरीराचे एक एक अवयव आता हळूहळू काप होऊ लागले. माझे प्राण माझ्या शरीरातून बाहेर पडते की काय? आता उरलं होतं फक्त निर्जीव शरीर. माझं शरीर जे मला प्रिय होतं, पण यासाठी ते माझ्या तेव्हाच माझ्या शरीराला पुन्हा कोणतरी जोरजोरात आलं. शरीरात इतकी एककडे सरसवली, मेंदूत जीवघेण्या झाल्या. त्याच सरशी माझे शरीर 2 फूट उंच उडाल्याचा भास झाला. मी खाडकन डोळे उघडले. तो माझा बालमित्र परेश समोर बसलेला माझ्याकडे रोखक पाहत होता. त्याला पाहून मी दचकलो. त्याने माझ्या कपाळाला हात लावला. मी घामाने चिंब झालेलो, अंग थरथरत होतं. त्याने मला पाणी आणून दिले. तू इथे कसा? मी त्याला विचारले. तर तो म्हणाला, अरे तू एकटाच होतास आणि मला माहिती आहे तू किती भित्रा आहे. तुला सोबत करण्यासाठी आलो होतो. किती वेळ दार ठोठावले होते. अरे पण दार बंद होते, मग तू आत कसा आलास? तू दार उघडलं नाही. शेवटी गावी काकूंना फोन केला. त्यांनी सांगितलं शेजारच्या काकूंकडे एक्स्ट्रा किल्ली ठेवलेली असते. मग काय, तीच घेऊन दार उघडलं. पाहतो तर तू गाढ झोपेत, म्हणून बसून राहिलो. मी त्याला म्हटलं, बरं केलेस आलास. तसंही मला सोबतीची गरज होतीच. त्याला म्हटलं, झोप, पण तू मला झोप नाही. तू झोप, घाबरला आहेस. मी बसून राहतो खुर्चीवर. त्याला असं सोबतीला पाहून मला थोडीही धीर आलं. त्याच्या भरोश्यावर मी निवांत झोपी गेलो. सकाळी जाग आली. पाहतो तर परेश खुर्चीवर नव्हता. बाथरूममध्ये असेल असा विचार मी केला, पण बराच वेळ झाला तरी तो आला नाही. म्हणून मी दार वाजवले, पण आतून कसलाच प्रतिसाद आलेला नाही. मी दार ढकललं. दार उघडच होतं, पण परेश आत नव्हता. मी सगळ्या घरात शोधलं, पण तो कुठेही नव्हता. मला वाटलं तो सकाळी उठून गेला असेल. पुन्हा येऊन कॉटवर लोळलो. तेवढ्यात फोन वाजला. माझ्या मित्राचा होता. तो रात्रभर मला फोन लावत होता, पण माझा फोन लागला नव्हता. त्याने घाईने मला हॉस्पिटलमध्ये बोलवलं. काय झालं विचारलं, पण तो सांगायला तयार नव्हता. त्याने सांगितलेल्या मी पत्त्यावर पोहोचलो. हॉस्पिटलमध्ये गर्दी होती. परेशचे आईबाबा रडत होते. कॉटवर परेशचा मृतदेह होता. मला धक्काच बसला. रात्रभर माझ्यासोबत असणारा परेश इथे कसा? काकूंना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, रात्री तुला सोबत करण्यासाठी म्हणून तो निघाला, पण वाटेत त्याचा अपघात झाला. अपघात इतका मोठा होता की परेश जागीच जीव सोडला. म्हणजे रात्री माझ्यासोबत होता तो परेश नव्हताच, म्हणजे त्याचं भूत होतं. मी कोणाला सांगू? रात्रभर परेश माझ्यासोबत होता. कोण माझ्यावर विश्वास ठेवेल का? आणि माझा तरी विश्वास कुठे बसतो की परेश आता या जगात नाही. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.